सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। 56 जनावरांना दिले जीवदान, 11,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सालेकसा पोलिसांची मोठी कारवाई। गोंदिया सालेकसा पोलीस स्टेशन परिसरात कवडी येथे दिनांक 17 डिसेंबर 2024 ला कवडी गावातील ठिकाणी यातील फर्यादी पोलीस स्टाफसह पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मौजा कवडी जंगल परिसरात गोवंश जातीचे लहान मोठी अशी जनावरांना एकमेकांना दोरीने दातीवाटीने एकमेकांना इजा होईल अशा रीतीने अवैधरित्या वाहतूक करणार आहेत। अशा माहितीच्या आधारे फर्यादी पोलीस स्टाफ व पंचासह सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी 2 महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH36 AA 3498 MH 40 CD 4906 प्रत्येकी किंमत अंदाजे 5 लाख रुपये असा एकूण 10 लाख रुपयांचा व बाजूच्या जंगल परिसरात व वरील वाहनांमध्ये गोवंश जातीचे लाल पांढऱ्या काळ्या रंगाचे असे एकूण 56 नग लहान मोठे गोवंश जातीचे लाल काळ्या पांढऱ्या रंगाचे एकूण किंमत 1,68,000 असे एकूण किंमत 11,68,000 रुपयांचा माल जनावरे दोरीने दातीवाटीने एकमेकांना इजा होईल अशा रीतीने व चारा पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करून अवैधरित्या कत्तलीकरिता निर्दयीतेने वाहतूक करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने आरोपी श्री आकाश श्रीराम गायधने राहणार सिल्ली जिल्हा भंडारा, मारुती कवडू गबणे राहणार सिल्ली जिल्हा भंडारा, विजय मांगीलाल पटिले राहणार पानगाव जिल्हा गोंदिया यांना सालेकसा पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली। 56 गोवंशांना जीवदान सालेकसा पोलिसांनी दिले। यातील फर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा कलम 5A1 5A2 69 कायदा 1976 सहकलम 11(1) ड प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंधक कायदा 1960 महाराष्ट्र प्राणी संरक्षण नोंद करण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नित्यानंद झा, DYSP प्रमोद मडामे, आमगाव पोलीस उपविभाग यांच्या निर्देश मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार डोंगरे, पोलीस शिपाई अजय इंगळे, विकास देवक, रामप्रसाद मेंढगे यांनी केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया उपसंपादक अनिल ढोलवार।